खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रनआउटचा चान्स आणि रनआउटच्या स्वरूपात कुठलाही बॉल केलेला हा संघ राजे छत्रपती शेगाव ज्या संघाची कॅप्टन्सी करतायत दीपक जांगीर सारखा युवा. फुल टॉस बॉल, चांगलं टायमिंग आणि बॉल पाठवला डीप मिड. सितारे बुलढाणा परिसराने टेनिस बॉल क्रिकेटला दिले इतके मात्र नक्की. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, शेख आकिब बॉलच्या दिशेने चांगला झेला आकिबचा. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्याने हळूहळू वाटचाल केली. सुरुवातीला खराब फॉर्म राहिला परंतु आता तो सूर गवसलाय. समोर टाकलाय हवेत बॉल, गॅप मध्ये प्रसाद चाप ठरतात. ऋषिकेश पवारकडे ते एक्स फॅक्टर आहे. ओ लॉफ्ट केलाय, हवेत आहे बॉल आणि दूर पाहावं लागेल परंतु सौरभ चेगो आणखी एक चांगला यॉर्कर, चांगली गोलंदाजी परंतु प्रसादला जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. हेच मी बोलत होतो, वक्त खराब था इसलिए मैं बोलता. गोलंदाजी रिवर्सचा प्रयत्न, भन्नाट वेग, 35 ला 3. आमदार चषक आपण पाहत आहात. आणखी एक वेळ पिकअप शॉट, मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने बॉल पाठवलाय. पुल फटका, बल्ला घुमा और मैदान झूमा. शानदार सिक्सर. आणखी एक वेळ पुल लगावलाय. टायमिंग, ताकद, नजाकत, बॉल का नाही करतील. पहिला बॉल आणि चांगला फटका, प्रसादच्या बॅटमधून बॉल अभेद होताना पाहायला मिळते. ऑन साइडला पुलचा प्रयत्न, बॅटच्या आतकडा, लॉंग स्टॉपला वेगाने चाललाय बॉल. बॅकफुटवरून कट करत असताना गॅप मध्ये लगातार तिसरा चौकार. बॉल मध्ये 30 वर प्रसाद खेळतोय. समोर मारलाय पिकअप शॉट. यावेळी और क्या ढूंढा है जरूर, लेकिन मैं भी काला. मेरी उल्टा से और स्टेट दिशा में मार दिया, सीधा बल्ले से 6. और रनआउट का खतरा हो सकता है और देखना अंपायर का इशारा. आउट. समाप्तीनंतर समोर मारलाय, मागच्या बॉलवर झाली जखम आणि त्या समोर पुन्हा एक वेळ जणू की बॉलचा ऍक्शन रिप्ले. पहिला बॉल पुल केलाय, जशा तसं प्रत्युत्तर. सामन्याच्या धावसंख्येला आकार दिला. आता तीच जबाबदारी ऋषीने घेतली आहे. बॅटची कडा लागली आहे, विकेट कीपरची साथ आणि या सामन्यात विकेटचा प्रयत्न, फॉलो थ्रू बॉल अडवलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट येईल. सौरभ शेख ऑन साइडला, प्रदीप अब्दुल्ला च्या बॅटमधून बॉल चाललाय. ऑन साइडला विकेटचा प्रयत्न, एक धाव सहजतेने मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अब्दुल्ला करताय. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. अपील आहे या बॉलचा. अपरकट, अब्दुल्ला प्रदीप स्ट्राइक वर राहण्याची गरज होती. शेवट